शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबातमध्ये नागरिकांचा रोष टाळण्यासाठी आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी थांबवलेले कर व दरवाढीचे प्रस्ताव महापालिका प्रशासकांच्या कार्यकाळात मार्गी लागण्याची शक्यता आहे। मालमत्ता कर, पाणीपट्टीसह इतर कर, विविध विभागांकडून विविध परवानग्या कामांसाठी आकारले जाणारे दर वाढण्याबाबत विविध प्रमुखांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। येत्या 3 दिवसात हे प्रस्ताव सादर करावेत असे आदेश प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी काढलेत। महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात, जंगलात, डोंगराळ भागात लपवायची। अडगणी गावाच्या माणसाला ती 5 ते 10 हजारात विक्री करायची। नगर व औरंगाबाद शहरातून महागड्या दुचाकी चोरणाऱ्या नेवासा फाटा येथील दोघांना कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्यांच्याकडून 5,50,000च्या 6 दुचाकी हस्तगत केल्यात। शहरातील व्यापाऱ्याचे गल्लीतील रोख रक्कम चोरी करणारे व घरफोडी करणारे 2 सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले। त्यांच्याकडून 2,60,000चा मुद्देमाल जप्त केला असून 3 गुन्ह्यातील उकल करण्यात आली आहे। विठ्ठल संजय घोडके, सचिन सुभाष घोडके असं अटक केलेल्यांची नावे आहेत। बंद खोलीत पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडल्याने रागातून पतीने इतरांच्या मदतीने पत्नीला मारहाण केली। मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान तोपखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाणीव फाउंडेशन व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षा जाणीव व जागृती या उपक्रमाचे आयोजन DSP चौक येथे करण्यात आले होते। यावेळी वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना तिळगुळ, गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले व वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांनाही गांधीगिरी करत तिळगुळ देऊन विशेष गौरवण्यात आले आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।